हजारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी, हजारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी, न जाने कितने सवालों की आबरू रखी. एका सामान्य माणसाप्रमाणे सुरू झालेला आयुष्याचा प्रवास, पण मनात जिद्द, स्वप्न पूर्ण करण्याची ताकद घेऊन आधी राज्यपाल, अर्थमंत्री आणि थेट भारताचे 13वे पंतप्रधान अशी रेकॉर्ड ब्रेक कामगिरी. 26 सप्टेंबर 1932 ते 26 डिसेंबर 2024. कसा योगायोग म्हणायचा ना. ज्या तारखेला जन्म घेतला त्याच तारखेला अखेरचा श्वास. अर्थात मी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल बोलतेय. मनमोहन सिंग यांना प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्यावर उपचार करत होती, पण डॉक्टरांना यश आलं नाही. वयाच्या 92व्या वर्षी काल रात्री 9:51 त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक काळापासून ते आरोग्यासंबंधी समस्यांचा सामना करत होते. याआधी त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव अनेकदा रुग्णालयात दाखलही करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय. या काळात देशातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले, तसेच राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाणार आहे. नमस्कार, मी मानसी आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा स्पेशल रिपोर्ट. ही गोष्ट आहे भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वीची. तेव्हा ना पाणी होतं ना आतासारखी वीज. भारतातल्या पंजाबमध्ये 26 सप्टेंबर 1932 रोजी मनमोहन सिंग यांचा जन्म झाला. शिक्षणाची ओढ असल्याने पंजाब विद्यापीठात शिक्षण घेतलं. केम्ब्रिज विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली आणि त्यानंतर ऑक्सफर्ड मधून डीलिट ही पदवी घेतली. शिक्षणाची ओढ असली तरी परिस्थिती चांगली नव्हती. पैशांच्या कमतरतेमुळे मनमोहन सिंग नेहमी चिंताग्रस्त असायचे. शिक्षणासाठी दरवर्षी सुमारे 600 पाऊंड खर्च यायचा. पंजाब विद्यापीठानं दिलेल्या शिष्यवृत्तीतून त्यांना 160 पाऊंड मिळायचे, पण बाकी खर्चासाठी त्यांना त्यांच्या वडिलांवर अवलंबून राहावं लागत होतं. त्यामुळे मनमोहन सिंग अत्यंत काटकसर करून राहायचे. तिथल्या डायनिंग हॉलमध्ये मिळणारं अनुदानित जेवण करून त्यांनी दिवस काढले. त्यावेळी ते जेवण 2 शिलिंग म्हणजेच सुमारे 16 रुपयांना मिळायचं. सन 1966 ते 1969 या काळात मनमोहन सिंग यांनी संयुक्त राष्ट्रात काम केलं. नंतरच्या काळात ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले. 1972 ते 1976 या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं. 1982 ते 1985 या काळात त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम केलं. त्यानंतर 1985 ते 1987 या काळात त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम बघितलं आणि त्याचबरोबर 1987 मध्ये भारताच्या पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलं. सन 1991 सालच्या आर्थिक संकटकाळी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्याकडून मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रीपदी निवड करण्यात आली. प्रदीर्घ शैक्षणिक आणि प्रशासकीय कारकिर्दीनंतर अनपेक्षितपणे मनमोहन सिंग यांची देशाचे अर्थमंत्री म्हणून निवड झाली. मनमोहन सिंग यांच्या खांद्यावर भारताच्या अर्थमंत्री पदाची धुरा आली. त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती. अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेचे उदारीकरण करण्यात आलं. भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात मनमोहन सिंग यांनी मोठी भूमिका पार पाडली. ज्या कल्पनेची वेळ आली आहे ती कल्पना जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, असं भाष्य अर्थमंत्री म्हणून पहिल्याच भाषणात मनमोहन सिंग यांनी केलं आणि यातूनच भारताच्या महत्वाकांक्षी आणि अभूतपूर्व आर्थिक सुधारणांची सुरुवात झाली. ते म्हणतात ना, काम असं करा की 4 लोक नेहमी नाव काढतील. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मनमोहन सिंग. मनमोहन सिंग यांनी कर कमी केले, रुपयांची किंमत कमी केली, सार्वजनिक क्षेत्रात कंपन्या किंवा उपक्रमांचं खाजगीकरण केलं आणि परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलं. मनमोहन सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत केलेल्या महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांमुळे 1990च्या दशकात देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. बिकट स्थितीतील अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवन मिळालं. देशातील उद्योग क्षेत्रानं गती पकडली आणि याचा विस्तार देखील झाला. महागाई नियंत्रणात ठेवली गेली आणि देशाचा विकास दर सातत्यानं उच्च पातळीवर चांगला राहिला. यानंतर 1993, 1994 या दोन्ही वर्षातील युरो मनी अवॉर्ड ऑफ द इयर, अर्थमंत्र्यांचा आशिया मनी पुरस्कार आणि 1995 मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कारही मनमोहन सिंग यांना प्रदान करण्यात आला.
सन 1996 साली मनमोहन सिंग हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते. 2004 साली UPAची सत्ता आल्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाचे 13वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि 2004 ते 2014 या काळात त्यांनी 2 वेळा पंतप्रधान म्हणून काम केलं आणि अखेर एप्रिल 2024 साली त्यांनी राज्यसभेतून निवृत्ती घेतली. मनमोहन सिंग यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आहेतच. राज्यपाल पदापासून सुरू केलेला प्रवास अर्थमंत्री आणि नंतर पंतप्रधान पदापर्यंत येऊन पोहोचला. इतकंच नाही तर जवाहरलाल नेहरू नंतर सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान होणारे ते पहिले भारतीय ठरले. अमेरिकेसोबतचा अणु करार देशासाठी महत्त्वाचा मानताना कसलाही विचार न करता त्यांनी आपलं सरकार पणाला लावलं. आपला साधेपणा, नम्रपणा जपत भारत देश मोठा केला. पण काल हा अर्थशास्त्राचा भीष्मपिता 26 डिसेंबर 2024 रोजी कायमचा जग सोडून गेलाय. मनमोहन सिंग यांचे भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान हे अत्यंत कमालीचे आणि वाखाणण्याजोगं राहिलंय. त्यांचं देशावरील प्रेम हे नक्कीच तरुण पिढीसाठीही आदर्श ठरणार आहे. एक अत्यंत अभ्यासू, विद्वान आणि माजी नोकरशहा असलेले मनमोहन सिंग प्रसिद्धीपासून किंवा सत्तेच्या झगमगाटापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी ओळखले जात होते. चर्चेत राहण्यापेक्षा ते नेहमीच कामावर लक्ष केंद्रित करण्यावर भर द्यायचे. कमी आणि मोजकच बोलणं, अत्यंत शांत स्वभाव, पण असंच असूनही व्यक्तिमत्व मात्र प्रशंसक. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडून घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, पण हजारो उत्तरांपेक्षा मौन चांगलं ही गोष्ट सगळ्यांनाच कायम आठवणीत राहील. न्यूज अनकट कडून माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना अभिवादन. तुर्तास स्पेशल रिपोर्टमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.